संपूर्ण जगाची चिंता वाढवणारी ही दृश्य आहेत इराण आणि अमेरिकेदरम्यान सुरू झालेल्या युद्धाची। अमेरिकेनं इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांच्यासह देशातील नेतृत्वाची आखी एक फळीच संपवली। त्यानंतर संतापलेल्या इराणने प्रतिहल्ला करत अमेरिकेला मदत करणाऱ्या आखाती देशांना धडा शिकवायला सुरुवात केली। पण आता या सर्व संघर्षाचे पडसाद भारतातही उमटू लागलेत। महाराष्ट्रातही आता या युद्धाच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। ज्या क्षणी खामेनी यांचा अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी आली त्यानंतर भारतात विविध ठिकाणी मुस्लिम समाजानं मोर्चे काढून निषेध व्यक्त केला। मुंबई आणि पुण्यातही खामेनी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनं करण्यात आली। एकीकडे हे पडसाद उमटत असताना आता व्यापारी शेतकरी यांनाही युद्धाचे चटके जाणवण्यास सुरुवात झाली आहे। नवी मुंबई जवळ असलेल्या JNPTला सुद्धा आता आखाती युद्धाची धग पोहोचली असून कृषी निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। आखाती देशांकडे निर्यातीसाठी तयार ठेवलेले कांदा, केळी आणि द्राक्षांसह विविध फळभाज्यांचे सुमारे 1000 कंटेनर JNPTवर अडकून पडलेत। कृषी मालाच्या आयात निर्यातीवर सुमारे 60% थेट परिणाम झाल्याची माहिती समोर येते। युद्धजन्य परिस्थितीमुळे सागरी वाहतूक क्षेत्रात मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे। याचा परिणाम या निर्यातीवर होणार आहे। काही शिपिंग कंपन्यांनी आखाती देशांकडे माल पाठवायलाही नकार दिलाय, तर काही मालवाहू जहाजांना माघारी फिरण्याचे आदेश देण्यात आलेत। JNPT मधून दर आठवड्याला साधारण 54 मालवाहू जहाजांची ये जा होते, पण आता हे कंटेनर इथंच अडकून पडलेत। मैं इधर मॉर्निंग के टाइम में आया और एक्चुअली इधर मेरे को इतना टाइम कभी लगता नहीं है। इधर युद्ध चालू है, इसकी वजह से एक्चुअली ऐसा हो रहा है, नहीं तो कभी इतना टाइम लगता नहीं है। हम लोग मॉर्निंग में आते हैं, 1-2 घंटे में गाड़ी खाली हो जाता है, खाली करके निकल जाते हैं। आप कहाँ से रेगुलर आते हैं? आप लोग रेगुलर आते हैं हम लोग, इधर पोर्ट में ही खाली करते हैं माल, कभी इतना टाइम लगता नहीं है। आज ही क्या मालूम ऐसा हो रहा है, नहीं तो कभी ऐसा ट्रैफिक लगता नहीं है। सुबह से इधर ट्रैफिक लगा है, हम लोग कभी गाड़ी खाली नहीं हुआ है। क्या आदेश कुछ आया? नहीं, आदेश कुछ नहीं आया, अभी गेट पास लेके गए हैं, कोई लकी नहीं है कब तक आएंगे गेट पास लेके। कहाँ से आए थे? हैदराबाद। ठीक है, नाम पंकज कुमार। एकूणच या परिस्थितीमुळे नाशवंत मालाच्या निर्यातीवर परिणाम होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। दरम्यान पेट्रोल डिझेलच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो का, यावर आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर यांनी काय माहिती दिली ती आपण पाहूया। आता तुम्ही लक्षात घ्या, जर तेलाची किंमत $10 वाढली तर भारताला होणारं नुकसान हे $13 अब्ज आहे। फक्त $10 वाढली तर, म्हणजे 72 ते 82 झालं तर। पण जर 72 वरनं 150 झालं, तुम्ही इमॅजिन करा भारताचं किती प्रचंड मोठं नुकसान होईल। आता असं होणार आहे की भारताचा तेल साठवून ठेवण्याची क्षमता जी भारताची आहे ती 75 दिवसांची आहे। म्हणजे साधारणतः पुढचे 2 महिने आपल्याला त्रास नाहीये। त्यामुळे पॅनिक होण्याची गरज नाही की तेलाची किमती लगेच वाढतील। 1.5 ते 2 महिने काही होणार नाही। पण जर हे वॉर 2 महिन्याच्या वरतीच चाललं, जसं रशिया युक्रेन युद्ध लांबत गेलं आणि याच्यामुळे जर तेलाची सप्लाय चेन डिस्टर्ब झाली, स्टेट ऑफ हार्मोज पूर्णपणे क्लोज झालं, तर मात्र कोणत्याही परिस्थितीत तेलाच्या किमती $100 क्रॉस होतील। आणि 2 महिन्यानंतर मात्र जरी युद्ध चालू राहिलं तर जागतिक बाजारपेठेमध्ये जर तेलाच्या किमती $100 क्रॉस झाल्या तर भारताला 100% झळ पोहोचेल। पेट्रोल डिझेलच्या किमती 100% वाढतील। एकूणच अमेरिका आणि इस्रायलनं या युद्धाला सुरुवात केली असली तरी याचे चटके जगभरातील अनेक देशांना बसण्याची शक्यता व्यक्त होते। इराण आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या या युद्धाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घटनांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।